हॅपी बर्थडे टू यू। तर मित्रांनो, आमच्या सोनाचं गिफ्ट आलं आहे बघा। आता असा ड्रेस आहे आणि त्याने सोनूलाच ड्रेस आणून ग बसले, नाही तर आपल्या दादूला पण त्यांनी ड्रेस आणला आहे। हे बघा, हे असा दादूला ड्रेस आणला आहे। दादूला जीन आणली आहे। तर गुड मॉर्निंग मित्रांनो। तर आज आहे आमच्या सोनाचा बड्डे। तर इकडे दादू झोपला आहे, सोनू बी आता झोपेतनं उठली आहे। तर इकडं चहा शिजायला लागला आहे। सोना, हॅपी बर्थडे सोना। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो आजच्या ह्या ब्लॉगमध्ये आमच्या सोनूचा बड्डे कसा आम्ही सेलिब्रेट करतोय हे तुम्ही बघा। तर आता सगळेजण फ्रेश झालं, तर सोनूला आपण उठवून फ्रेश करून आंघोळ बिंघोळ घालून मस्तपैकी आता म्हणलं तुमच्याशी जरा गप्पा मारावं म्हणून एक व्हिडिओ बनवा चालू केला। तर सोनूचा बड्डे आहे। तर सोनूला सकाळ सकाळ उठल्याच मी सोनू हातरुणात आहे तोपर्यंत शुभेच्छा दिल्या, पण सोनूच्या काय मम्मीने हिला शुभेच्छा दिल्या नाही, दादूने दिल्या नाहीत। दिले की काल? कधी दिल्या? काल ॲडव्हान्समध्ये त्यानं 9 तारखेला शुभेच्छा दिलेल्या आहेत। सोनूचा बड्डे आज 10 तारीख आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ 11 तारखेला बघायला मिळेल। तर आम्ही बड्डे सेलिब्रेट कसं करतोय काय करतोय तर तुम्ही बघा। जास्त काय मोठा बड्डे करायचा नाही। तर बड्डे का मोठा करायचा नाही तुम्हाला सांगतो, आमच्या मामीचा वडील वारला त्याच्यामुळं आम्ही हा बड्डे मोठा सेलिब्रेट करत नाही। तर एक आमच्या शेजारच्याच वहिनी म्हणाल्या की मी केक पण आणते आणि ड्रेस पण आणते, मग आपण बड्डे सेलिब्रेट करू नेलवास। तर ठीक आहे म्हणलं, मग करूया म्हणलं। तर सोनूचा मामा आणि सोनूची आजी येणार आहे, ती काय गिफ्ट आणतील बघूया। कोण कोण येते काय काय होते बघू। आणि जास्त काय असं डेकोरेशन वगैरे काहीच करणार नाही, फक्त केकच कापणार आहे। तर कसं असतं, गरिबीतनं करणं हे लय महत्त्वाचं आहे। डेकोरेशन वगैरे करणं हे काय लय हे नाही। वाढदिवस हा करणारच नव्हतो, पण शेवटी कसं असतं, लहान लेकराची एक आशा असते, त्यांना असं बरेच दिवसापासून आशा लागलेली असते, बाबा ह्या महिन्यात माझा बड्डे आहे आणि आता माझा वाढदिवस करणार, मला कपडे येणार, मला केक येणार, असं तसं त्यांच्या एक मनात इच्छा असते त्याच्यामुळं आता हिचा बड्डे आज करतोय आम्ही। तर आता हिला आवरून शाळेला पाठवायचे, तर बघू। तर मित्रांनो, विषय असा झाला की हिचं सगळं शाळेचं आवरलं होतं, पण आता दादूनं सांगितलं की सरनं आम्हाला सांगितलं आहे आज सुट्टी आहे म्हणून। कशाची सुट्टी आहे काय आहे ती काय माहीत नाही आपल्याला, पण कशाची सुट्टी आहे हां? आता ही कॅलेंडर बघायला गेली, सर कशाची सुट्टी आहे म्हणलं काय माहीत नाही का? महावीर जयंतीची। हां, महावीर जयंतीची। हां, तर महावीर जयंतीची सुट्टी आहे यांना। तर बघू, आता आपल्या शेजारच्या वहिनी ड्रेस घेऊन येतील, तुम्हाला ड्रेस पण दाखवतो, चला। तर मित्रांनो, आमच्या सोनाचं गिफ्ट आलं आहे बघा आता। तर तुम्हाला आता तिचा ड्रेस दाखवतो कसा आहे, दाखव ड्रेस। तर असा सोनूचा ड्रेस आहे। त्यांना विचारलं की हा केवढ्याचा ड्रेस आहे, तर त्यांनी काय आपल्याला त्याची किंमत काय सांगितली नाही, पण तुम्ही मात्र नक्कीच कमेंट करून सांगा हा ड्रेस केवढ्याचा असेल।
असा ड्रेस आहे. आणि त्याने त्या दादूला पण त्यांनी ड्रेस आणला आहे. हे बघा, हे असा दादूला ड्रेस आणला आहे. दादूला जीन आणली आहे. हा शर्ट आहे असा. हा असा शर्ट आहे. चा ड्रेस आणला आहे. तर आता सोनूचा मामा आणि त्याची आजी कधी येतील बघू. आता 4 वाजून गेले ते. येतो म्हणले लवकर. येतो म्हणले ते नाही ते काय माहिती आता. येते तर म्हणली ती. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, सोनूचा मामा आणि त्यांची आजी काय अजून आलेली नाही. तर तुम्हाला सांगतो तर सगळी तयारी केली आहे वाढदिवसाची. असं इथं टिप बीप ही मांडून घेतली अशी. तर जान्हवी आली आमची अजून. जान्हवी म्हणजे माझ्या चुलत भावाची मुलगी आहे. तर त्याला पण ये म्हणलं होतं, पण काय काम आहे म्हणला, करा म्हणला. जान्हवी आली आहे. तर आता आपल्या आपणच करूया वाढदिवस. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Yeah. Happy birthday to you. जाने तू चाल. जाने चाल. थोडा दे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं बड्डे सेलिब्रेशन केला. तेवढीच मोजकीच 4 माणसं आपल्या परिस्थितीनुसार सेलिब्रेट केला बड्डे. कोणतंही फुगं लावलं नाही किंवा कुठलंही डेकोरेशन नाही किंवा कुठलं काय नाही. तर आता बड्डेचा शेवट असा झाला. तर सोनूचा मामा आणि त्याची आजी कोण वगैरे आले नाहीत. आणि विषय असा झाला की एकदमच वारं सुटलं होतं 7-7:30 वाजता. तर त्याच्यामुळे सुद्धा ती आली नसतील असं मला वाटते. तर आता संध्याकाळच्या 10 वाजलेले आहेत. तर चला मित्रांनो, गुड नाईट. आणि तुम्हीसुद्धा आमच्या सोनूला बड्डे विश करा. चला, बाय बाय.